नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्यासमोर येणार आहे. कारण की सायलीला अखेर तिच्या अस्तित्वाचा उलगडा झाल्यामुळे एक नवीन अध्याय मालिकेचा सुरू होणार आहे. सायलीला प्रतिमा आणि रविराज हेच तिचे आई वडील आणि हेच तिचं खरं कुटुंब माहेर असल्याचं सत्य समजल्यानंतर आता सायली जेव्हा प्रतिमाला हे सत्य सांगायला जाणार आहे, त्याच वेळेला आता सायलीसोबत एक मोठा अपघात घडतोय. परंतु त्या सगळ्यातूनही बचावूनही सायली आता जेव्हा संपूर्ण कुटुंबासमोर तीच तन्वी असल्याचं सत्य सांगणार आणि प्रतिमा तिची आई असल्याचं सत्य जेव्हा सांगणार आहे, त्याच वेळेला आता एक नवीन वळण मालिकेला मिळणार. सगळ्यांना सत्याची जाणीव होणार. त्याचबरोबर आता मधुभाऊ हे सायलीच्या काळजीने ते देखील सगळ्या कुटुंबासमोर माझी साऊबाळ हीच तुमची खरी तन्वी असल्याचं सत्य सांगणार आहेत. त्यामुळे नेमकं मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे आणि आजच्या या भागामध्ये आपण ते सगळं पाहूया. आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं आहे की सायलीला मधुभाऊंच्या कृपेने का होईना, परंतु मधुभाऊंनी डोळ्यांची उघडझाप केल्यामुळे तिला सत्य समजलेलं आहे. त्यामुळे आता सायली तडक काहीही न विचार करता प्रतिमाकडे जायला निघाली आहे. कारण प्रतिमाला सांगणं हे खूप गरजेचं आहे की ती माझी आई आहे. आम्ही एकमेकांचे लहानपणीपासूनचे ओळखीचे आहोत. म्हणूनच प्रतिमा त्याचे आणि माझे इतके सगळे गुण जुळतात. ती माझी आई आहे हे सत्य जेव्हा आता सायलीला समजलं आहे, त्यामुळे ती येऊन आता सायली प्रतिमाजवळ तिला मिठी मारणार आहे आणि प्रतिमाजवळ येऊन ते तिच्या आईच्या चेहऱ्यावरून अगदी मायेने हात फिरवत आहे आणि म्हणते की आई आता अशी हाक मारायला जाणार. तेवढ्यातच सायली तिथल्या तिथे थांबते आणि प्रतिमा विचारते की सायली बाळा, तुला काय होतंय? तुला कसला त्रास होतोय? नेमकं काय होतंय मला जरा सांग, म्हणजे मी बघेन. परंतु सायली त्यावेळेला गप्पच आहे. ती फक्त प्रतिमात्याकडे बघते आणि प्रतिमात्याही सायलीला अशा रीतीने बघत आहे आणि ते पाहून प्रतिमात्याचा चेहरा तिला खूप आनंद होतोय. दोघींच्याही डोळ्यात अगदी पाणी दाटून आले. सुमन म्हणते की सायली बाळा, तुला काही त्रास होतोय का गं? तुला काही हवं आहे का? परंतु सायली अशा वेळेला काहीच बोलायला तयार नाही आहे. ती फक्त गप्प तिच्याकडे शांतपणे बघत आहे आणि नंतर मग आता प्रतिमा आत्या ती तिच्याकडे बघत असताना अचानक सायलीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात आणि ती प्रतिमा आत्याला मिठी मारते. प्रतिमा आत्या पण तिला जवळ घेते की सायली बाळा, तुला काही हवं आहे का? तर मला सांग. तू अशी अगदी अचानक इमोशनल का झाली आहेस? तुला काही कोणी बोललं आहे का? मला सांगतेस का तू जरा? काय झालं आहे? तू तर मधुभाऊंकडे गेली होतीस ना, मग काय झालं आहे जरा सांग ना. तेव्हा सायली म्हणते की प्रतिमात्या, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची जी आतापर्यंत आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची होती. ती गोष्ट मला तुम्हाला सांगायची. तेव्हा मग आता प्रतिमात्या म्हणते की हो ना सायली बाळा, मी तुला तेच विचारते की नक्की काय झालं आहे मला तू सांग. तुला कसला त्रास होतो आहे का? काही होतं आहे का? तुला आराम करायचा आहे का? तर चल आराम कर. अजिबात दगदग करायची नाही आहे. ही अवस्था नाही आहे बाळा तुझी तशी. मी तुला काहीतरी छान खायला करून देऊ का? मी तुझे डोक्याला वगैरे मसाज करून देते, म्हणजे तुला ना जरा बरं वाटेल. मला कळतं आहे की तू ना कुठल्या तरी त्रासामध्ये आहेस. त्यामुळे तो त्रास असेल तो मी तुझा कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. त्यामुळे तू माझ्यासोबत चल आणि आराम कर. मला कळेल मग तुला काय वाटतं आहे ते. म्हणूनच आता ती सायलीला म्हणते की काय होतं आहे तुला सायली? तुझे डोळे अगदी असे अशक्त पडल्यासारखे का झालेत? तू औषध घेतलं आहेस का? तुझं खाणं वगैरे झालं आहे का आश्रमात व्यवस्थित? थांब, नाहीतर ना मी कुसुमताईलाच फोन करते. मी विचारते की सगळं ठीक झालं आहे ना तुझं? तिथे विचारल्यानंतरच मला कळेल की नेमकं तुला काय होतं आहे ते.
थांब मला जरा बघू दे असं म्हणून ती आता तिला बघायला जात असते. तेवढ्यातच आता प्रतिमाच्या चेहऱ्यावरून ती हात फिरवत असते आणि म्हणते की काय होतंय तुला, तू ठीक तर आहेस ना. तेव्हा मग आता इथे हे सगळं होत असताना प्रतिमात्या तिच्याकडे बघतच राहते. सायली म्हणते की प्रतिमात्या मला माहिती आहे, मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची, पण ते कशी सांगू ना मला कळत नाही आहे. तेव्हा प्रतिमात्या म्हणते की सायली बाळा तू मला सांग नक्की तुला काय बोलायचं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता सायली सांगायला जाते की तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात ना तिची. तेव्हा मग सायलीला ती म्हणते की कोणाबाबत बोलतेस तू, मला ना बाळा काही कळत नाही आहे, तू नक्की कोणाबाबत बोलतेस ते. तेव्हा मग आता ती म्हणते की प्रतिमात्या तुम्ही तिची वाट बघताय ना, ती मी असं ती बोलायला जाणार असते. तेवढ्यातच आता सायलीचा तोल घसरतो आणि ती तिथल्या तिथे चक्कर येऊन खालीच पडते. आता प्रतिमा आणि सुमन दोघीजणी धावत जातात की नक्की तुला काय झालं आहे, सायली बाळा तुला काय होतं आहे काय, असं त्या दोघीजणी विचारतात. तोपर्यंत प्रतिमाला दिसतं की सायली चक्कर येऊन कोसळून गेली आणि सायली चक्कर येऊन पडणार. तेवढ्यातच तिथे आता अर्जुनही धावत धावत निघालेला असतो. अर्जुनलाही भीती असते की सायली अशी नेमकी तडकाफडकी का बरं निघून गेली असेल, तिच्या डोक्यामध्ये असा काय विचार आला असेल, तिला मधुभाऊंचं काही टेन्शन आलं असेल का, असे सगळे विचार आता त्यांच्या डोक्यामध्ये म्हणजेच त्याच्या डोक्यामध्ये येत असतात. नेमकं काय झालं ते काहीच कळायला मार्ग नसतो. आता याच वेळेला सायली असे का गेली असेल म्हणूनच आता अर्जुन हा विचार करतो की नाही, मला कुसुमताईला सांगितलं पाहिजे की प्रतिमा आत्याकडे ती गेली, नाहीतर उगीचच कुसुमताई विचार करत बसेल. आणि म्हणूनच आता अर्जुन ठरवतो की कुसुमताईकडे जाऊन मला कुसुमताईला विचारलं पाहिजे की नेमकं काय झालेलं आणि असं काय घडलं की ते जे निघून गेली. तेव्हा मग लगेचच अर्जुन फोन लावतो कुसुमताईला आणि कुसुमताईला म्हणतो की हॅलो मी अर्जुन बोलतो आहे. तेव्हा मग ती म्हणते की हो बोला ना, मला सायलीची काळजी वाटते, कुठे सायली. तेव्हा मग ती म्हणते की मला खूप भीती वाटते हो सायली. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघा तुम्ही काळजी करू नका, सायली प्रतिमा आत्याकडे पोचली आहे, तिचा मला कॉल आला होता. मग ती म्हणते की बाबा देवच पावला, मला खरंच भीती वाटते, ही मुलगी अशी तडकाफडकी का निघून गेली असेल आणि चक्क तिने मला ना शपथ घातली, नाही मी तिथे येतेच, मला बघायलाच हवं, तोपर्यंत मला चैन पडणार नाही की ती अशी का निघून गेली असेल म्हणून, नक्की तिच्या मनात ना काहीतरी होतं. तेव्हा मग अर्जुन विचारतो की ॲक्च्युली ती जेव्हा निघून जात होती तेव्हा तिने काय रिॲक्ट केलं होतं, म्हणजे ती नेमकं त्यावेळेला काय करत होती. तेव्हा कुसुम सांगते की हो मी सांगते, त्यावेळेला ना ती बसली होती मधुभाऊंकडे आणि मधुभाऊंकडे बसून तिचं काहीतरी काम सुरू होतं, म्हणजे मला काहीच कळायला मार्ग नाही आहे, पण ती मधुभाऊंबरोबर बसली आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारत होती. अचानक तिला मधुभाऊंकडून काहीतरी समजलं असं ती बोलत होती आणि त्यानंतर मग तिथून ती तडकाफडकी, मी तिला ज्यूसही देत होते. तेव्हा अर्जुन म्हणतो की तिचा ज्यूस पोटात गेला नाही का. तेव्हा मग ती म्हणते की नाही ना, ज्यूस प्यायलीच नाही, मला म्हणाली की मी निघते आणि मला अक्षरशः मी तिचा पाठलाग करत असतानाही शपथ घेऊन सांगितलं की मला मी कुठे जाते ते विचारू नको, मी जाते. मग हे ऐकल्यानंतर आता मधुभाऊंना म्हणजे कानामध्ये पडतं की साऊबाळ ही निघून गेली आणि त्याच वेळेला मग ती म्हणते की एक काम करा, तुम्ही ना घरी पोचलात की मला जरा फोन करून सांगा की नक्की काय झालं आहे ते, सायली नीट आहे ना, कारण इथून निघताना ती खूप अशी घामाघूम होती, मला काहीच कळत नाही आहे. तेव्हा मग मधुभाऊंना आठवतं की सायलीला हे सत्य कळालं आहे, म्हणजे तीच तन्वी असल्याचं सत्य तिला कळल्यामुळे ती अगदी धावत पळत गेली, पण माझी साऊबाळ तिकडे पोचून ठीक आहे ना असं त्यांना म्हणजेच खुशाली माहीत असावी लागते. म्हणूनच ते आता कानामध्ये तेल घालून सगळं काही ऐकत असतात, फक्त एवढंच की त्यांना तिथे उठून बसता येत नसतं. मधुभाऊंना भीती वाटत असते की साऊबाळाला तिचं माहेर तर मिळालंच पाहिजे, कारण आता तिचं जे हक्काचं आहे ते तिच्यापर्यंत पोचलंच पाहिजे. एवढ्या वर्ष ती तिच्या फॅमिलीबरोबर पासून दूर होती, पण आता तसं मी अजिबात होऊ देणार नाही असं मधुभाऊंनी ठरवलेलं असतं. आता कुसुमताई ही म्हणते की एक काम करा, मी सगळं तिथे ठीक आहे का बघते. तेवढ्यातच आता इथे सायली ही कशी निघून गेली असेल याचा अंदाजा मधुभाऊंना असतो. ती किती घाईघाईत आणि गडबडीत इथून निघून गेली हे सगळं त्यांना माहिती असतं. त्यामुळे आता अर्जुन जेव्हा जागेवरती पोहोचतो आणि पोचल्यावरती बघतो तर सायली चक्कर येऊन पडलेली असते आणि मग लगेचच तो विचारतो की काय झालं आहे प्रतिमा, त्या सायलीला काय होतं आहे. आता सायली तिथेच पडलेली असते. प्रतिमा म्हणते की बघणारे अर्जुन ही अशीच इथे पडली आहे, मला ना ती काहीतरी सांगणार होती पण तिला काहीच कळत नाही. तेव्हा अर्जुन पटकन डॉक्टरांना कॉल करतो आणि सायलीला तिथे बेडवर जाऊन ठेवतात आणि सायलीला बेडवर जाऊन ठेवल्यानंतर डॉक्टर तिला चेक करायला लागतात की नेमकं काय झालं असेल आणि डॉक्टर प्रतिमाला वगैरे विचारतात. तोपर्यंत कल्पनाचाही धीर होत नसतो, म्हणून ती प्रतिमाकडे आलेली असते. कल्पनाने फोन करून विचारल्यानंतर सायली चक्कर येऊन पडली हे कल्पनाला समजते आणि त्यामुळे कल्पना देखील आता आलेली असते. तेव्हा सगळेजण आल्यामुळे तिथे अर्जुन म्हणतो की
आता आपण सायलीला काही विचारूया नको, डॉक्टर काय सांगतायत ते आपण जरा ऐकूया. मग अर्जुन म्हणतो की मला सांगा डॉक्टर, सगळं ठीक तर आहे ना? म्हणजे माझी बायको, तिला काही होणार तर नाही ना? सगळं ठीक आहे ना? तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की जरा प्लीज थांबा, गडबड करू नका, मला जरा त्यांना चेक करू द्या. मग त्यानंतर इथे आता मोठा प्लॅन असतो सचिनचा. ते म्हणजे सगळा जो काही घडलेला प्रकार आहे तो सगळा घडलेला प्रकार आपण जाऊन सांगायचा तो अस्मिताला. आणि अस्मिताला एक मोठी न्यूज दिल्यानंतर जेव्हा तिथे बॉम्ब फुटला जाईल सुभेदार कुटुंबामध्ये तो काही वेगळाच असेल. आता प्रियाच्या प्रेग्नन्सीचं सत्य जर मी सांगितलं अस्मिताला ना, तर अस्मिताला सगळं काही कळेल आणि मग ती घरात सगळा मोठा बॉम्ब फोडेल. आता हे सुभेदार कुटुंब शांतपणे कसं जगतंय ना तेच मला बघायचं आहे. आणि अस्मिता हिला तर खूपच आनंद झाला आहे ना माझ्यापासून घटस्फोट घेऊन वेगळं राहण्याचा, आणि मस्तपैकी जॉब शोधते असं माझ्या लक्षात आलं आहे. तुझं जॉब शोधणं तर दूर, त्याला कुठेही काम मिळणार नाही याची पूर्णपणे जबाबदारी माझी. आता सचिनने जो माणूस जो अस्मिताचा इंटरव्ह्यूवर होता त्या माणसाला अगोदरच मॅनेज केलेलं असतं आणि तिला कुठेही जॉब मिळू नये याची देखील व्यवस्था करून ठेवलेली असते. आणि त्यामुळे तो म्हणतो की अस्मिता, तुझं आयुष्य असं खराब करणार आहे ना आता मी तुझं आणि तुझ्या या सुभेदार कुटुंबाचं, ज्यांचा तुला आधार वाटतो ना ते कुटुंबच पूर्णपणे मी विस्कळीत करून टाकणार आहे. आता हे सगळं ऐकत असताना सचिनला मात्र वेगळंच काहीतरी जाणवत असतं. तो म्हणतो की आता तुला तर मी भेटणार आणि भेटूनच ही तुला आनंदाची बातमी सांगणार की तू दुसऱ्यांदा आत्या होणार आहेस, त्यामुळे तू आता आत्या होण्याची बातमी तर तुला सांगितलीच पाहिजे, असं म्हणून तो मनातल्या मनात आता खूपच खुश होत असतो. त्यानंतर मग आता सचिनचं जे काही सुरू असतं त्यामुळे इथे अस्मिता आणि घरातल्या सगळ्यांना जेव्हा समजतं की सायलीचा असा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे सगळेजण खूप जास्त टेन्शनमध्ये असतात. तेव्हा स्मित असल्यामुळे तिथे कल्पना निघालेली असते. स्मितमुळे अस्मिताला निघता काही येत नसतं, म्हणूनच आता तिच्याबरोबर डॅड म्हणजेच बाबा थांबलेले असतात आणि ते घरामध्ये थांबल्यामुळे आता अश्विन देखील तिथून निघतो. अश्विन म्हणतो की मी बघतो नेमकं तिला काय झालेलं आहे ते. आणि मग प्रताप म्हणतो की अस्मिता बाळा तू इथे थांब, कारण की मी तुझ्याबरोबर आहे, तू अजिबात काळजी करू नको. पण अस्मिता म्हणते की या सायलीला अचानक काय झालं? प्रतिमा त्या तर तिची अगदी फुलाप्रमाणे काळजी घेत असेल, मग अचानक तिला असं काय झालं आणि तिची तब्येत खराब झाली? तेव्हा मग विमल म्हणते की असेल कदाचित काहीतरी त्रास होत असेल, आपल्याला काहीच सांगता येणार नाही, तिकडे गेल्यानंतरच ते सगळं आपल्याला बघायला मिळेल की नक्की काय झाले ते. तर इथे दुसरीकडे सचिनचा सगळा प्लॅन झालेला असतो अस्मिताला भेटायला बोलवायचं आणि अस्मिताला भेटायला बोलवून तिला सगळं काही सत्य सांगायचं हे त्याचं ठरलेलं असतं. त्यामुळेच आता सचिन हा अस्मिताला फोन लावतो आणि फोन लावल्यानंतर अस्मिता त्याला म्हणते की तुझं माझ्याकडे काय काम आहे, तू मला कशाला कॉल केला आहेस? त्यावेळेला सचिन म्हणतो की माझं काय काम आहे ना हे तुला मी भेटूनच सांगेन, नक्की काय झालं आहे काय नाही त्या सगळ्या गोष्टी मी तुला नक्कीच भेटून सांगेन. त्यामुळे तू आता एकच काम करायचं ते म्हणजे की लवकरात लवकर मला भेट, तुझ्यासाठी खूप महत्त्वाची न्यूज आहे आणि अशी न्यूज आहे ना की तुझ्या अश्विनचं आयुष्य बदलून जाईल. आता हे ऐकल्यानंतर तिला वाटतं की नाही, माझ्या भावाबद्दल जर काही न्यूज असेल तर मला भेटलं पाहिजे आणि नक्की अश्विनबद्दल अशी कोणती न्यूज असू शकते, असं काय घडलेलं असू शकतं हे आता ती विचार करायला लागते. आणि त्याच गोष्टीमुळे आता अस्मिता विचार करते की नाही, काहीतरी नक्की अशी गोष्ट आहे जी मला माहीत नाही आहे. आणि इथे आता सचिन हा भेटल्यानंतर तिला म्हणतो की बरं झालं तू मला भेटलीस, नाहीतर तू खूप मोठ्या बातमीला मुकली असशील. तेव्हा मग अस्मिता म्हणते की नक्की काय आहे, लवकर सांग, मी माझ्या मुलाला त्या विमलकडे ठेवून आली आहे आणि तू मला जे काही आहे ते लवकर सांग. तेव्हा मग आता तू म्हणतो की हो मला माहिती आहे, तू विसरतेस का, तर ॲक्च्युली माझा पण मुलगा आहे. तेव्हा अस्मिता म्हणते की तू रोज मला आता तोंड उघडायला लावू नकोस, तुझा मुलगा आहे आणि तुला त्याची किती काळजी आहे हे सगळं मला माहीत आहे, त्यामुळे उगीचंच तू माझं तोंड उघडायला लावू नको, जे काही आहे ते सांग, मला माझ्या मुलासाठी जायचं आहे. तेव्हा मग आता लगेचच अस्मिताने असं बोलल्याबरोबर सचिन म्हणतो की तुला माहिती आहे का तू आत्या होणार आहेस. तेव्हा हा विचार करताना अस्मिता म्हणते की ह्याला कसं माहिती की सायली गरोदर आहे म्हणून, याच्यापर्यंत ही बातमी गेलीच कशी, हा सगळा विचार त्याच्या डोक्यात सुरू असतो तिच्या. मग त्याच वेळेला तो म्हणतो की अगं तुम्ही किती अन्याय करताय गं एका मुलीवरती. तेव्हा अस्मिता म्हणते की तू गोल फिरून काय बोलतो आहे, सरळ मुद्द्यावर ये, मला वेळ नाही, माहिती आहे ना तुला. तेव्हा मग आता तो सांगायला लागतो की अगं तू आत्या होणार आहेस म्हणजे तुझी जी आहे ना भाऊजाई आहे जेलमध्ये, म्हणजेच ती प्रिया, ती प्रेग्नेंट आहे अश्विनपासून. आता हे ऐकल्यावरती अस्मिताला जबरदस्त धक्का बसते. ती म्हणते की तुला हे सगळं कसं माहिती सचिन, तू खोटं बोलतोयस हे नक्की. तेव्हा मग ती म्हणते की एक मिनिट, तू हवं तर हे सगळं आहे ना तुझ्या भावाला विचार, अश्विनला सगळं माहिती आहे.
त्याने तुमच्यापासून सगळ्यांपासून अगदी जाणून बुजून हे सगळं लपवलं आहे। आता हे ऐकल्यानंतर अस्मिता म्हणते की काय हे सगळं अश्विनला माहिती आहे? तेव्हा तो म्हणतो की तुझ्या दोन्ही भावांनी लपवले तुमच्या घरापासून, अर्जुन अश्विन दोघांना हे सगळं सत्य माहिती आहे। आता हे ऐकल्यावरती ती म्हणते की काय हे सगळं सत्य? आता खरं तर अस्मिताला धक्का बसलेला असतो। अस्मिता आता मम्माला सांगायला पाहिजे, घरी आल्यानंतर हे सगळं अशा हिशोबानेच तिथून निघते आणि सचिनचा हेतू साध्य झालेला असतो। मग इकडे डॉक्टर मॅडमला कल्पना आणि प्रतिमा विचारत असतात की तिला काय झाले, प्लीज सांगा ना। मग अर्जुन विचारतो की ती प्रेग्नेंट आहे, तिचं बाळ आणि ती ठीक आहे ना? तेव्हा मग डॉक्टर मॅडम म्हणतात की हो मी बघते, तुम्ही काळजी करू नका। आता त्यांनी सायलीला इंजेक्शन दिलेलं असतं आणि काही काळ आराम करायला सांगितलेला असतो। त्यामुळे डॉक्टर हे निघून जात असतानाच तेवढ्यातच तिथे आता सायली उठून बसते आणि सगळ्यांना ती बघते, तिच्या डोळ्यातनं अगदी पाणी येत असतं। तेव्हा सायली म्हणत असते की मला तुम्हा सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, ते म्हणजे की तुम्ही सगळेजण तन्वीची वाट बघताय ना? तेव्हा मग सगळेजण विचारतात की हो काय झालं, पण सायली नक्की कुठला विचार करतेस तू? तो सगळा स्ट्रेस नको घेऊस, आम्हाला तुझी काळजी सगळ्यात जास्त आहे। त्यावेळेला मग आता अर्जुन म्हणतो की सायली तन्वीबद्दलचं काय म्हणायचं आहे तुला? तेव्हा सायली सगळ्यांसमोर स्वतः कन्फेस करते की तुम्ही सगळेजण ज्या तन्वीची वाट पाहत होतात ना, ती मीच आहे तन्वी, प्रतिमा आणि रविराजांची मुलगी। आता हे सांगितल्यानंतर सगळ्यांना तेवढाच मोठा जबरदस्त धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यातच आता कुसुमताई ही मधुभाऊंना घेऊन आलेली असते। म्हणजेच मधुभाऊ हे सायलीच्या काळजीने स्वतः आता कुसुमला इथे घेऊन यायला सांगतात आणि त्याच वेळेला आता सायलीने हे सत्य सांगितल्याबरोबर मधुभाऊ पण येऊन सांगतात की हो हे जे काही साऊबाळ सांगते हे सगळं खरं आहे, की ती तुमचीच मुलगी आहे। आणि हे सत्य सांगण्यासाठी मी त्या दिवशी म्हणजेच गोकुळाष्टमीच्या दिवशी तुमच्या सगळ्यांपर्यंत येत असताना अचानक माझ्यावर हा हल्ला झाला आहे। आणि हे ऐकल्यानंतर आता सगळेजण अगदी शांत बसलेत। नेमकं पुढे सगळं काय घडणार आहे पाहणं रंजकतेचं ठरेल। अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।